सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पाणिं समर्पयामि नमस्करोमि ज्वालाकरालमतिग्रामशेषासुरशोधनं त्रिशूलं पातनोभिते भद्रकाले नमोऽस्तुते ज्वालामालिन्ये नमः रत्नेश्वर्यै नमः सर्वोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पाणिं समर्पयामि नमस्करोमि चन्द्रमा मनसो जातशिशोः सूर्यो अजायत सूत्राद्वा इससे प्राणस्य मुखादग्निराजा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सुख करता दुख हरता वाता विदनाची पूर्वी पादयाची सर्वांगी सुंदर शेदुराची कळती जगे माता बराची जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माते मान कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति खचित परा तुझ गवरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो बरा ऋण झुंटिनो पूरी चरणी गागरिया ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री मंगल मूर्ति
ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोरंजन माझा आरती ज्ञान राजा नक्की कोणी अवतार पांडुरंग बोले विश्व ब्रह्म की देवी राम जनार्दन चरणी मस्तक देवी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोरंजन माझा आरती ज्ञान राजा स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती आरती विठ्ठल रखुमाय विठोबा आरारतिज्ञं समर्पयामि नमस्करामि जलेन शीतलीकरणं पुष्पै देवाभिवन्दनम् आत्मानं च प्रोक्ष्यं मन्त्रपुष्पाञ्जलिः हस्ते पुष्पं गृहीत्वा मन्त्रपुष्पाञ्जलिः हरिः ओम् जजियेन जमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्या सन्नहाते हनाकं महिमानः सजन्त्र पूर्वे साध्याः शान्तिदेवाः हरिः ओम् एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् हरिः ओम् तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् हरिः ओम् नंदनंदनाय विद्महे यशोदानंदनाय धीमहि तन्नो श्रीकृष्णः प्रचोदयात् हरिः ओम् अंजनीसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमत् प्रचोदयात् सीवन्तिकामकुलचम्पकपाटलाब्जे पुण्यागजातिगरवेरलसालपुष्पै बिल्वप्रफाल तुलसीदलमञ्जरेभिस्त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद नानासुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिर्मया दत्ता घ्राणः परमेश्वर घ्राणात् जगदीश्वर सुगन्धि सुमन सहान पुष्पाञ्जलिरर्पित करो देव करो स्वीकार लड्डू गोपालाभ्याम करो स्वीकार मंत्र पुष्पाञ्जलिं समर्पयामि। बोलो गणेश भगवान के, लड्डू गोपाल भगवान के, श्रीमद् भागवत महापुराण के, व्यास जी की, वृंदावन धाम की, सत्य सनातन धर्म की जय हो। नमः पार्वती पतये हर हर महादेव। ओम कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्रीवेष्टितो विजयते गोपालचूडामणि कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय
गोविन्दाय नमो नमः। श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पतये। त्वदीनावधानेन कथयिष्ये शुभा कथा। तत्रैव गंगा यमुना त्रिवेणी गोदावरी सिंधु सरस्वती च सर्वाणि तीर्थानि वसन्ति तत्र यत्र च्युतोदार कथा प्रसंगा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। चिंता संतानहंतारो यत्पादाम्बुजरेणव स्यानान्तान्निजाचार्यां प्रणमामि पुनः पुनः। नमस्ते भगवन् व्यास वेदशास्त्रार्थ कोविद ब्रह्मा विष्णु महेशानां मूर्ते सत्यवती सुत सत्यवती सुत सत्यवती सुत शुकरूप प्रबोधज्ञ सर्वशास्त्र विशारद एतत्कथा प्रकाशेन मद्ज्ञानं विनाशय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री भगवते गोपाल कृष्णाय नमः। श्री नारदादि भगवतेभ्यो नमो नमः। नमो नमः नमो नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभम्। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरो भास्करा पूर्णकीर्ती। स्वी भानुजो भानु आराधिला तयाच्या कुळी दीपकू दिव्य जाहला हरिभक्ती लागो नितारी समस्ता। नमस्कार त्या श्री संत एकनाथ श्रीपादनाथं गुरुराजवर्यं
मुमुक्षो नाम ज्ञानदानैक्यदक्षम् श्रीगोटिक्षेत्रे निवासनम् तं नमामि वेदान्तविद्यां वरिष्ठम् सद्गुरुनाथ भगवान की जय। वृंदावन बिहारी लाल की जय। बोलो राधा रानी की जय। कुंडली वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान सब संतन की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की भारत माते की जय। वंदे मातरम। वंदे मातरम। बोलो वृंदावन धाम की जय। श्री भागवत भगवान की जय। गोविंद गोविंद राधे
राधे राधे राधे राधे मुझ में राधे राधे काट में राधे राधे मुझ में गली में दुआ गली में पार गली में किशोर महादेव बाकी राधे देव राधे मदन मोहन गोपी राधे 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 राधा रमण राधे राधे राधा विनोद राधे साक्षी गोपाल राधे राधे राधा माधव राधे 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 प्रेम से बोलो, जोर से बोलो, राधे राधे जोर से बोलो, राधे आस्ते बोलो, राधे राधे आस्ते बोलो, राधे 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 राधे, बोलो राधा रानी की जय। आज आपण प्रियव्रताचा जो वंश आहे त्या प्रियव्रताच्या वंशामध्ये 5व्या स्कंदामध्ये जडभरत राजाची कथा आलेली आहे, ती आपण पाहणार आहोत. प्रियव्रताचा विवाह करण्याची इच्छा त्या ठिकाणी त्याला नसताना ब्रह्मदेवाने उपदेश केला की तुमची ही मनूंची निर्मिती मी याकरता केलेली आहे की मला सृष्टीची निर्मिती करायची आहे. त्यांनी सांगितलं या संसारामध्ये सृष्टीचक्रामध्ये पडल्यानंतर आम्ही मोहित होण्याची शक्यता आहे. ब्रह्मदेवाने सांगितलं चिंता करू नका, तुम्हाला मी मोह होऊ देणार नाही, पण हे कार्य तुम्हाला करावं लागेल. त्या प्रियव्रत नावाचा जो राजा होता त्या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, राजन तुझं म्हणणं अगदी योग्य आहे. ज्याचं चित्त पवित्र कीर्ती श्रीहरीच्या चिंतनामध्ये चरणकमलाजवळ मकरंदाच्या रसामध्ये डुंबत असतं ते कोणत्याही विघ्नामुळे भक्तिमार्ग सोडत नाहीत. श्री नारदांची सेवा केल्यामुळे राजा प्रियव्रताला परमार्थ तत्वाचा बोध मिळणार होता, परंतु त्याचे वडील स्वयंभू म्हणून पृथ्वी पालन करण्यासाठी राज्य चालवण्याची आज्ञा केली. परंतु प्रियव्रतानं अखंड समाधी योगानं आपली सर्व इंद्रिय आणि क्रिया भगवान वासुदेवाच्या चरणी समर्पण केल्या होत्या. जरी पित्याच्या आज्ञेचं उल्लंघन करणं उचित नव्हतं तरी राज्य करताना आपल्या आत्मस्वरूप मिथ्या प्रपंचानं आच्छादित होऊन जाईल या विचाराने राज्यपद स्वीकारण्याला त्याला रस वाटला नाही. तेव्हा मनामध्ये नेहमी गुणमय प्रपंचाच्या वाढीचाच विचार करणारे आणि सर्व जगाचे मनोगत जाणणारे आदिदेव स्वयंभू भगवान ब्रह्मदेव चारी वेद आणि मरीची इत्यादी पार्षदांना बरोबर घेऊन सत्यलोकामधून खाली उतरले आणि प्रियव्रताची त्यांनी समजूत काढली. वास्तविक भक्ती साधनेला घर बाधक नसतं, घरामध्ये ग्रस्ताला पक्षपात करावाच लागतो. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये सुद्धा आलेले की ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्या महात्म्याचं व्यावहारिक द्वैत जातं का राहतं, तर व्यावहारिक द्वैत राहतच, पण तो बाधितानुवृत्तीनं प्रपंच करत असतो, मिथ्या पद्धतीनं बाधितानुवृत्तीनं. ग्रस्ताश्रमामध्ये पक्षपात करावाच लागतो, तो सर्वाप्रती समभाव ठेवू शकत नाही. ग्रस्ताश्रमामध्ये भक्ती साधनेमध्ये कोणत्याही अडचणी येतात, परंतु राजा प्रियव्रतानं व्यवहारी जीवनाचा त्याग करण्याचं ठरवलं. परमार्थामध्ये अभेद बुद्धी आणि व्यवहारामध्ये भेदबुद्धीचा वापर करावाच लागतो. व्यवहार भेदभाव जागवित असतो आणि भेदभाव असताना काम क्रोध इत्यादी विकार उत्पन्न होत असतात. ज्ञानी पुरुष सर्वांना अभेद भावाने पाहत असतो, म्हणजे त्याचं चित्त अधिष्ठानावर असतं, कर्मावर नाही. कोणते बाबा सांगायचे कोणाचं कर्म पाहू नका म्हणजे तुम्हाला आनंदच होईल.
व्यवहार आणि परमार्थ यांचं ऐक्य करणं कठीण कर्म आहे आणि कधी करायचा प्रयत्नही नाही करायचा. भेदभावामुळे व्यवहारामध्ये वैर आणि असमानता उत्पन्न होत असतात. म्हणून ज्ञानीजन सर्व प्रवृत्तींचा त्याग करून एकांतामध्ये भक्ती करत असतात. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. तुम्ही घर सोडून गंगा तीरावर जरी जाऊन राहिले नाही म्हणून म्हणावं लागतं, काही त्याची आवश्यकता नाही तर घरामध्ये राहून सुद्धा भजन करता येतं. जीव जेव्हा परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा त्याला साक्षात्कार होत असतो असं समजावं. एकांतामध्ये ईश्वराची आराधना करण्याने हे शक्य होते म्हणून एकांतात जायचे. तुम्हाला कधी प्रश्न पडला का? मला प्रश्न पडला होता की तुकोबाराय मला आपल्याला सांगतात ठाईचं बाई सोनी. मला तुकोबारायांना मी विचारलं, एकदा मला भेटल्यानंतर त्यांना मी विचारलं, आम्हाला सांगता ठाईचं बाई सोनी करा एक चित्तन लग लडकती साया सजावे वनांतरा, आणि तुम्ही तो रोज भंडारा घोराडा भामचंद्र हे काय? त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, आता कसे भेटले हे तुम्ही पहा बरं का. याजसाठी वनांतरा जातो सांडोन या घरा. मी या करता वनांतरामध्ये जातो घरादाराचा त्याग करून. तुमचे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. भगवंताच्या प्राप्ती करता नाही. तुमचे दिठावेल प्रेम, तुझं प्रेम वाढीस लागेल आणि माझी बुद्धी काय होईल? निष्काम होईल. मग या ठिकाणी एकांताची आवश्यकता तुम्हाला आपल्याला एकच अंती उरणं या नाव एकांत म्हणतात. महात्म्यांना लोकांतामध्ये सुद्धा एकांत असतो. एकांत म्हणजे एकलकोंडेपणा नव्हे. एकांतवासाने जर परमात्मा जोडत असता, एकांतवासी देव जोडे तरी बिळामध्ये काय उंदीर घुशी थोडे. त्यांना तर पहिला प्राप्त झाला असता. गंगा स्नाने पुण्य जोडे तरी नदीमध्ये काय बेडूक मासे थोडे. त्यांना पहिला मोक्ष प्राप्त झाला असता. भस्म लावल्यानं विभूती उधळण्यानं जर त्या ठिकाणी उद्धार होत असता तर गाढव तर नेहमीच त्याच्यामध्ये लोळताय. इथे मौली ज्ञानोबाराय आपल्याला सूचित करतात, मनोनी अंतरी ज्ञान भावे मग बाह्य लाभेल स्वभावे. वरी ज्ञान कर्मे जोडे ऐसे के अथी. मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थी नानीला. कडू दुधिया माखीला गुळे जैसा. ज्ञान हे अंतकरणातच व्हावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी प्रियव्रताला एकांतामध्ये आराधना करण्याची इच्छा झाली. तेव्हा ब्रह्मदेवाने येऊन म्हटलं, राजा प्रारब्ध भोग भोगावेच लागतील. मीही परमेश्वराच्या आज्ञेने प्रारब्ध भोगीत आहे. मला सुद्धा व्यवहार करण्याची इच्छा नाहीये. ब्रह्मदेवाने सांगितलं, तुला सध्या वनामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. सावधपणाने प्रपंच कर. जितेंद्रिय तर घरामध्ये राहून सुद्धा ईश्वराची आराधना करू शकतो, आणि जो जितेंद्रिय नाही तो वनात जाऊन सुद्धा प्रमाद करू शकतो. संन्यासाच्या लंगोटीची गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याचं कर्मच त्या ठिकाणी संपलेलं नाही तर कुठे जरी उपाधीचा त्याग करून गेला तर तिथे ती उपाधी मांडून बसल्याशिवाय राहणार नाही. प्रल्हादानं दैत्यांच्या बरोबर राहून अनेक प्रकारचे कष्ट सहन केले आणि घरामध्येच भक्ती साधना केली. एकांतामध्ये जाण्याची आवश्यकता प्रल्हादाला पडली का? नाही पडली. ग्रस्तांसाठी आणि ग्रहत्याग करणाऱ्या वनवाशांसाठी ही भागवताची कथा अतिशय मार्गदर्शक अशी आहे. असं नाही की घर सोडणारालाच देव भेटत असतो. घरामध्ये राहून भक्ती करायची असेल तर प्रल्हादाचा आदर्श आपल्या दृष्टीसमोर ठेवायचा. आणि नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. पर्वत जळती पापाचे. घेता नाम घेता नाम घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे.
ब्रह्मास्त्र जगी उद्धवा, माझं नाम म्हणजे ब्रह्मास्त्रासारखं आहे. महापापते मुंगी बापुडी, त्याच्या पुढं कितीही मोठं पातक असलं तर मुंगी एवढं आहे. नामा पुढे यावया त्याच्या अंगी निज शक्ती असे. जर त्या ठिकाणी प्रल्हादाचा आदर्श दृष्टी समोर ठेवून तुम्ही घरामध्येच भजन करू शकता आणि वनवासी होऊन भक्ती करायची असेल तर जड भरताचा आदर्श आपण या ठिकाणी समोर ठेवला पाहिजे. जीवाच्या मागे हे जे 6 चोर लागलेले आहेत, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर, ओले मृतिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर, याचा नका करू अंगीकार. आणि मग जो यांना वश होत नाही त्याला घर प्रपंच काहीही बाधा करू शकत नाही. आणि यांना वश करायचं याकरता आपल्याला शमदम साधन दिलेलं आहे. ग्रस्ताश्रम हा एक असा किल्ला आहे की त्याच्यामध्ये राहून आपल्याला या विषयाशी झुंज देता येते. ब्रह्मदेव राजा प्रियव्रताला म्हणाला, तू विवाह कर, विवाह केल्यानंतर विकार वासनांचं स्वरूप तुला कळणार नाही केल्याशिवाय. आमच्याकडची घटना सांगतो. 35 वर्षापूर्वी आमच्या गावातले ते ग्रस्त वाजले, वर्ष 85 वर्ष होतं. मांस काय असतं हा भागच माहिती नाही जन्माला आल्यापासून. म्हणजे जन्माला आले त्यावेळेलाच आई वडिलांनी माळ घातलेली होती, पण शेवटच्या क्षणाला देहातून प्राण जाताना इच्छा झाली की हे कसं असेल आणि कसं लागत असेल, आणि पोरांनी खायला दिलं. काय काय उपयोग काय झाला मला सांगा. संपूर्ण जीवनामध्ये ज्या गोष्टीचा त्याग केला होता त्याचा उपयोग झाला असेल का हो? उलट ज्यांनी ते भोगून त्याग केलेला आहे त्याला निश्चित इच्छा होणार नाही, त्याचं स्वरूप त्यांना कळलेलं आहे. विशेरान दिली रससोये, जई जेवणारा ठाऊवी होये, ते तो ताटाची सांडोनी जाये जयापरी. देवी संसारा या समजता, जई जाणीजे अनत्यता, तई वैराग्य दवडिता पाठी लागे. त्याचं स्वरूप कळलं पाहिजे, विषयाचं स्वरूप कळलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी पूर्वचित्ती नावाच्या अप्सरेला त्या ठिकाणी या प्रियव्रताबरोबर विवाह करण्याचा आज्ञा त्या ठिकाणी ब्रह्मदेवाने दिली. कोणालाही बी पूर्वचित्तीच त्या ठिकाणी त्रास देत असे. पूर्वीच्या चित्तातल्या पूर्वीच्या वासना याला म्हणतात पूर्वचित्ती, पूर्वीचे संस्कार. राजा प्रियव्रत जो आहे त्या प्रियव्रताचा त्या ठिकाणी हा अग्निद्र नावाचा मुलगा, तो या ठिकाणी या पूर्वचित्तीमध्ये फसलेला होता. अग्निद्राच्या घरी नाभी नावाचा राजा जन्माला आला आणि त्या नाभी राजाच्या घरी पुत्र रूपाने ऋषभदेवांचा अवतार झाला. जो आज जैन धर्मामध्ये ऋषभ म्हणून ज्यांना मानतात त्यांनी यांचं आचरण कसं उचललं आणि कुणीकडे पंथ संप्रदाय नेला पहा. हे ऋषभदेव परमहंस स्थितीमध्ये आणि विदेही स्थितीमध्ये असणारे. अगोदर ही राजा होते, याला 100 पुत्र होते या ऋषभदेवांना. त्याच्यामधले 81 पुत्र जे होते हे कर्मकांडी ब्राह्मण झाले. 9 पुत्र हे नवनारायणाचे अवतार होऊन गेले. कवी नारायण, हरिनारायण, चमस नारायण, आविर्होत्र नारायण, द्रुमिल नारायण आदी हे 9 जण आणि 9 राजकुमार पृथ्वीच्या नवखंड पृथ्वीचे ते राजे झाले. आणि एक राजा भरत हा 100वा ऋषभदेवांचा हा पुत्र. वास्तवता जर पाहिली तर भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तव परम भाग्याची संपत्ती, तेतही विवेकी परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. या भारत देशामध्ये जन्माला यायचं म्हणजे परम भाग्य आणि परम पुण्य पाहिजे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य है इंसाफ और धर्म
मुनि जपते प्रभु नाम की माला। यह हरि एक बालक मोहन है और राधा एक बाला, राधा एक बाला। जह सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। को अमृत पिलवाए, को अमृत पिलवाए। कहिए जल फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा। वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता रेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा का पग पर लगता मेला, ओ भारत देश है मेरा। ज्या देशाला, आपल्या देशाला भारत देश हे नाव पडलं ते या भरत राजामुळं। मदालसीच्या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबाराय उपदेश करतात तुम्हाला आपल्याला, आणि मदालसा आपल्या पुत्राला उपदेश करत असताना 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नद्या गंगा वाहती। ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया योग सेवेते। पर्ये दे मदालसा सोहम जो जो रे बाळा। 18 भार 18 प्रकारची धान्य ज्यांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी होत होती, आज एक नीट पिकत नाही। 12 महिने नद्यांना पाणी, धरणांची आवश्यकताच नाही, कोल्हापूर सांगली होण्याची गरजच नाही। 3 वर्ष पाहतो आपण काय होते धरणांना पूर आल्यानंतर। 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नद्या गंगा वाहती। ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोन्या कासया योग सेविती। या संपूर्ण सार्वभौम असा चक्रवर्ती सम्राट राजा भरताना भगवत चिंतना करता, पूर्वीच्या काळामधले ऋषीमुनी तुकोबरायांचे एक प्रमाण आहे, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली। कानाजवळचे केसी ते पिकायला लागले की त्याने राज्यकारभार सोडून द्यायचा, पुत्राला राज्यावरती बसवायचं आणि आपण भगवत चिंतना करता अरण्यामध्ये निघून जायचं। इथं आपण पंढरे झाले तरी काळे करून चाललंय आपलं।
आणि त्यांनी मात्र एवढं बरं एकही नीट नाही आपलं, आणि त्यांचं हे वैभव मदालसीमधून माऊली ज्ञानोबाराय वर्णन करता. असा हा भरत राजा सर्वस्वाचा त्याग करून नेपाळमध्ये गंडकी नावाची जी नदी आहे, जिथे हे शालिग्राम त्या ठिकाणी आपल्याला आढळतात त्या गंगेमध्ये, आणि त्या ठिकाणी पुला ऋषींचा जो आश्रम गंडकी नदीच्या तीरावर, त्या ठिकाणी भगवत चिंतना करता जाऊन राहिलेले आहे. नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागो माझे तन मन जान, तुझ्या पदी लागो माझे तन मन जान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. सूत्रधार तू विश्वाचा तुझे गुण ज्ञान, कालगतीचे फिरविशी चक्रते महान, मिळे मोक्ष तुझिया नामे देशी ऐसे दान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. वृंदावन बिहारी लाल की जय, राधा रानी की जय. एक वेळचा प्रसंग. प्रातःकाळी सूर्योदयाच्या अगोदरच त्या गंडकी नदीवर स्नानाकरता भरत राजा त्या ठिकाणी गेलेला असताना एक हरणी पाणी पिण्याकरता आलेली आहे, आणि ती अति गर्भवती आहे, आणि त्याच वेळेला सिंहाच्या डरकाळीनं तिचा गर्भपात झाला आणि ते प्रवाह पतित होऊ लागलं. ह्या प्राणी जे आहेत ना, हे वाघ सिंह कुत्रा, यांना दुसऱ्याची गती सहन होत नाही. बाकी काही कारण नाही गाड्यांच्या मागं लागायचं, माझ्यापेक्षा जास्त पुढं पळतो एवढंच कारण. या प्राण्यांना दुसऱ्याची गती सहन होत नाही, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही, आणि साधूला जीवाची अधोगती सहन होत नाही. कसाही जीव जरी असला तरी त्यांच्या मनात आलं याचा उद्धार करायचा आहे ना. एक साधू पाण्यामध्ये सूर्याला अर्घ्य देत असताना जे वडाचं झाड होतं त्या तटावरती, त्याच्यावरून पानावरती एक विंचू होता. तो विंचू त्या ठिकाणी पाण्यात पडून प्रवाह पतित होऊन वाहू लागला. साधूला दया आली, त्यांनी त्याला उचलून ओंजळीमध्ये घेतलं, वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मात्र आपला ठणका सोडला नाही. साधू जरी असला तरी त्याला त्याने आपला ठणका दिलाच. साधूने त्याला परत टाकून दिलं. पुन्हा तो प्रवाह पतित झाला. साधूला ते सहन झालं नाही, पुन्हा उचललं, पुन्हा ठणका, पुन्हा उचलणं, असं 2-4 वेळेला झालं. साधूने विचार केला, तू जसा तुझा ठणका द्यायचा गुणधर्म सोडत नाही, तसा मी बी साधू आहे, तुला वाचवण्याचा गुणधर्म सोडवणारच नाही. आता त्यांनी त्याला खाली पडूच दिलं नाही, हातामध्ये किती ठणका द्यायचा. हे साधूचं हृदय. भरताला दया आली. प्रवाह पतित जाणारा प्रवाहामध्ये वाहणारा त्या हरणाला त्याने उचललं, आपल्या घरी घेऊन आला, त्या ठिकाणी आश्रमामध्ये घेऊन आला. रोज त्याचं लालन पालन करू लागला. कोवळं लुसलुशीत गवत त्याला आणायचं, स्वतः करता अरण्यामधून फळं आणायची आणि परमात्म्याची आराधना करायची, उपासना करायची. पण बराचसा वेळ आता त्या ठिकाणी या उपाधीमध्ये जाऊ लागला. पुन्हा चिंता निर्माण झाली की मी जर फळं आणायला गेलो तर या पाडसाचं काय होईल, कुठून जर एखादा वाघ सिंह आला तर याला खाऊन टाकेल. आणि अंतःकरणामध्ये चिंतातूर त्या पाडसाच्या संबंधानं होऊ लागल्यानंतर एक वेळ कालाचा घाडा त्या ठिकाणी आला. राजा भरताच्या देहामधून प्राण जात असताना त्याला
या पाडसाचं कसं व्हायचं अशी चिंता निर्माण झाल्याबरोबर जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप. अरे इथपर्यंत चिंता करा त्या पाडसांची. तुम्हाला बी सांगतो कुठपर्यंत त्या पाडसांची चिंता करता. माझ्या नातवंडाचं काय होईल आणि पतवंडाचं काय होईल. जन्माला जावं लागन कुत्री मांजर होऊन तिथं. सुधरून घ्या जन्म आपला. अशा कोणत्याही प्रकारची कर्तव्य बुद्धीनं प्रपंच करा आणि कोणत्याच प्रकारची आसक्ती ममत्व त्या ठिकाणी ठेवू नका. राजा जड भरताला परिणाम काय करावं लागलं. जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला घाला तो घातला हरणी गर्भा गेला जड भरत राजा हरणी गर्भा गेला जड भरत राजा हरणी गर्भा गेला जड भरत राजा हरणी गर्भा गेला. घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने हो घाला तो घातला वासने घाला तो घातला वासने जड भरत राजा हरणी गर्भा गेला 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 हरणी गर्भा गेला हरणी गर्भा गेला. जड भरत राजा हरणी गर्भा गेला जड भरत राजा हरणी गर्भा गेला घाला तो घातला वासनेने. म्हणून वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाई वासना वढाळ गाई गड्यानो वासना वढाळ गाई इचा हाणून मोडावा पायी इचा हाणून मोडावा पायी इचा हाणून मोडावा पायी इचा हाणून मोडावा पायी वासना वडाळ गाई गड्यानो वासना वडाळ गाय वासना वढाळ गाई गड्यानो वासना वढाळ गाई वासना वढाळ गाई गड्यानो वासना वढाळ चांगदेव महाराजांचा अतिशय सुंदर असा अभंग आहे बरं का. चांगदेव महाराज वासनेच्या संगे नको जाऊ मना पहा त्या रावणा काय झाले. विश्वामध्ये मंदोदरी इतकी सुंदर कोणी नव्हती. एक आदिशक्ती आणि दुसरी मंदोदरी एवढं असताना सुद्धा तिची अपेक्षा करावी. वासना पहा कशी आहे. वासनेच्या संगे नको जाऊ मना पहा त्या रावणा काय झाले. इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा. इंद्रानं अहिल्याची अपेक्षा केली त्याला सर्वांगाला क्षत पडली. चंद्राने गुरुपत्नीची अभिलाषा केली कलंकित झाला. नारद चुकला चाळा भजनाचा मोहिनीच्या संगे भस्मासुर मेला. बाली प्राणा मुकला रामबाने. अशी ही वासना हिच्या जाण्याचा उपाय सुद्धा काही मोठा कठीण नाही. संतांच्या मार्गाने गेलं
परिवर्तन करायचे. परिवर्तन हा संतांचा मार्ग आहे. काही नाश नाही करायचं. लाही करणं नाश आहे का परिवर्तन आहे? परिवर्तन आहे. वासना हरिरूप बनवायची. एखाद्याला अमृत प्यायला दिलं तर त्याला आता चहा कॉफी गोड लागणार नाही, तो पिणारच नाही. आणि ज्याला नामामृत प्राप्त झालं तो अमृताते बी ठेवी, अमृताला सुद्धा नाव ठेवील, नको म्हणेल. तसं अत्युच्च प्रतीचा ब्रह्मानंद परमानंद आत्मानंद संत आपल्याला देतात. आणि मग मात्र रामरसाची चवी आन रस रुचती केवी. इतर शब्द स्पर्श रूप रसगंध इकडं वृत्ती त्या साधकाची जातच नाही. आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानूच नाही. इंद्रिये जे जे म्हणती तेची जे पुरुष करती ते तरलेची न तरती विषय सिंधू. म्हणून या वासनेच्या परिणामामुळे राजा भरताला त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागला. पांड्य देशामध्ये जडभरत नावानं तो त्या ठिकाणी एका उत्कृष्ट ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला. पण मागील जन्माची स्मृती असल्यामुळं आता मी मात्र पुन्हा असं होऊ देणार नाही. आपलं हरणी गर्भाला गेला. हरणी गर्भामध्ये गेल्यानंतर मागील जन्माची स्मृती असल्यामुळं सत्कर्म वाया जात नसतं बरं का. जन्म जरी प्राण्याचा प्राप्त झाला तरी कसायाच्या घरातल्या हरणीच्या पोटी नाही जन्म झाला. केलेलं सत्कर्म एका साधूच्या पर्णकुटीमध्ये असणाऱ्या हरणीच्या गर्भाला जन्म गेला. आणि तिथे सतत सत्संग सेवा आणि त्याच्या परिणामाने आणि भगवत चिंतनामध्ये सतत त्या ठिकाणी राहून हरणी गर्भामधून प्राणोत्क्रमण ज्या वेळेला त्याचं झालं मग पांड्य देशाचा राजा म्हणून जडभरत हा एका राजाच्या पोटी त्या ठिकाणी जन्माला आला, अवताराला आला. आल्यानंतर त्या ठिकाणी तो आपला मुद्दा म्हणूनच वेड्यासारखा राहायचा. आपल्याला माणसं काम का सांगतात माहितीये का? आपण पद्धतशीर करतो म्हणून सांगतात. आणि एखादा पोरगा जर लाखाचं 12,000 करीत असन तर म्हणतात नको 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 त्याला नको. मग हा मुद्दाम काम बिघडून ठेवायचा आणि काम नाही म्हटल्यानंतर भगवंताचं चिंतन करत बसायचा. शेत राखायला त्याला पाठवलं. तुकोबारायांना जसं शेत राखायला पाठवलं मचानावर बसून आपलं त्यांचं भजन सुरू झालं. तसं जडभरताने सुद्धा भजनामध्ये दंग होऊन जायचं. ध्यानधारणेमध्ये पाखरं यायची, खाऊन जायची सगळे शेत. गातो आवडीने गोळ तुझे नाम, गातो आवडीने गोळ तुझे नाम, तूच माझा राम तूच घनश्याम. गातो आवडीने गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा श्याम तूच घनश्याम. गातो आवडीने गातो आवडीने. तूच माझी आई तूच माझा बाप, मुखी नाम घेता जाळतोशी पाप. तूच सखा कृष्ण तूच सखा कृष्ण, तुझा मी सुदाम, तूच माझा राम तूच घनश्याम. गातो आवडीने गातो आवडीने गातो आवडीने. भगवत चिंतनामध्ये सतत मग्न असणारा हा जड भरत एक वेळेचा प्रसंग आहे. एका डाकूंच्या म्होरक्याला तो देवीचा भक्त होता आणि त्याला नरबळी द्यायचा होता. आणि नरबळी शोधत त्याची ती मित्रमंडळी डाकू मंडळी शोधत असताना त्यांना हा जडभरत तिथे दिसला. त्या जडभरताला त्यांनी पाहिल्यावर चांगला धष्टपुष्ट अशा प्रकारचा आहे म्हटल्यानंतर
आपले सरदार आता खुश होऊन आपल्याला चांगलं बक्षीस देतील. चला माझ्या बरोबर म्हटल्याबरोबर जड भरताला काय चला म्हटलं का चला. कुठं जायचं ठरलेलं नाही, कुठं मुक्काम करायचं ठरलेलं नाही. असं जीवन स्वच्छंद जीवनमुक्त महात्मा त्यांच्याबरोबर चालू लागला. त्या देवीच्या मंदिरामध्ये त्याला घेऊन गेल्यानंतर त्याचं पूजन करण्यात आलं. हातामध्ये खड्ग घेतलं आणि त्याला मारण्याकरता ज्या वेळेला उगारल्याबरोबर देवी त्या मूर्तीमधून प्रगट झाली आणि लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा. गोधळाला उभा गोधडी भवानीचा भवानीचा. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा. गोधळाला उभा गोधडी भवानीचा भवानीचा. मी पणाचा दिमाग चुकला अंतरंगी आवाज उठला. ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा. गोधळाला उभा गोधडी भवानीचा भवानीचा. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा. गोधळाला उभा गोधडी भवानीचा. जय हा. इज तळपली आग उसळली आग भडकली आई ग. या विजाची काजळ काली रात सडली आई ग. धोत झडकली धोत झडकली आज धरली आई ग. या दिठीची काजळ काली रात सरली आई ग. मार कवयाची घातली ग मान कवयाची घातली ग. कुंकवाचा भरून मरवट या कपाळीला. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा. गोधळाला उभा गोधडी भवानीचा भवानीचा. मी पणाचा दिमाग तुटला अंतरंगी आवाज उठला. ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा. गोधळाला उभा गोधडी भवानीचा. बाई राजा उदो 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 उदो. बाई राजा उदो 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 उदो. बा सकल कलाधिपती गणपती धावग गोधळाला या हो. पंढरपूर वासिनी विठाई धावग गोधळाला या हो. गाज भजनाची येऊ दे ग साध सुधनाची येऊ दे ग. पठडातून फुटेल पाना या कपाळीचा. लख पडला प्रकाश दिवटा मशालीचा. गोधळाला उभा गोधडी भवानीचा भवानीचा भवानीचा. उदो 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 उदो. बोल जगदंबा माता की जय. आई राजा उदो देवीनं त्या ठिकाणी या भगवत भक्तावर त्या ठिकाणी कृपा केली आणि त्याच खड्गानं त्या डाकूंचा आणि त्यांच्या म्होरक्याचा त्या ठिकाणी वध केला. जड भरत परत आपला रस्त्याने चालू लागला. चालत असताना रौगण नावाचा राजा पालखीमध्ये बसून श्री गुरुच्या शोधात निघालेला आहे. कपिल मुनींना शरण जायचं त्यांची ख्याती ऐकून होते. कपिल मुनींना आपण गुरु करूया म्हणून या रौगण राजाची जी पालखीला 4 जण होते त्याच्यातला एक पालखीवाला आजारी पडला अचानक. कुणी त्या ठिकाणी दुसऱ्या दिशेनं जड भरत दिसल्याबरोबर त्याला लावलं त्यांनी पालखीला. लागला पालखीला. पण चालताना मुंगी सुद्धा पायाखाली मरू नये म्हणून ते जपून चालायचं.
कुठं काही कीटक किंवा मुंगे दिसले का टुनकून बेडकासारखी उडी मारायचं. त्यामुळे राजाला दणका बसायचा. त्यांनी सांगितलं क्या बदतमीजी आहे, खाली ठेवा. का नीट चालत नाही? त्यांनी सांगितलं हे पहा, हा नवीन पालखीला भोई आणलेला आहे ना, तो नीट चालत नाही. आणि त्यामुळं त्या ठिकाणी राजाने त्याला सांगितलं, मी राजा आहे, तुला दंड करील, माझं नाव रघुगण राजा आहे. आता राजाचा पैसाही घेतला नाही आणि काही घेणं ना घेणं, काही खाल्लं नाही, आणि तरी तो भरताला दंड द्यायला तयार झाला. जड भरताला मारण्याचा राजाला काय अधिकार होता तसं पाहिलं तर? पण राजाचा त्या ठिकाणी तो अहंकार होता. जड भरताने ठरवलं, शांत बसलं, बरोबर नाही का? पुढे इतिहास लिहिला जाईल. जड भरताच्या सानिध्यामध्ये एक जीव आला आणि तो वाया गेला. असं होता कामाचं नाही म्हणून बोलला, नाही तर बोलायची इच्छाच नव्हती. साधूला बोलायची इच्छा नसते भाऊ, त्या जीवाचं कर्म त्याला बोलायला प्रवृत्त करत असतं. बरं म्हणले वायाला जाईल. जड भरताच्या सानिध्यामध्ये जाऊन एका महात्म्याच्या या जीवाचा उद्धार झाला नाही, आणि म्हणून जड भरतानं त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. काही बोलण्याची जड भरताची इच्छा नव्हती. त्यांना वाटलं की पुष्टपणा आणि रोडपणा तर हा शरीराचा धर्म आहे. कारण तो त्याला म्हणला, जरा तू रोडकाच दिसतो, बरेच दिवस तुला 4-6 महिने खायलाच मिळालं नाही, म्हणून तू असा चालतो काय? प्रत्यक्षात चांगला दणकट होता नवमंदा असेल. त्यांनी त्याचा काही विचार केला नाही. का नाही लावून घेतलं ते? हा रुष्टपणा, पुष्टपणा, दुष्टपुष्टपणा हा शरीराचा धर्म आहे. मी शरीर नाही, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे. त्यामुळे त्याला काही त्याचा राग आला नाही. आपल्याला मिळालेला महात्मा किती देह तादात्म्य आणि जगताचं तादात्म्य सुटलेलं होतं, काय सांगू महाराज. म्हणे गावोगाव आम्ही जातो तर आमच्या आईला घोडे लावतात, हे नावं ठेवतात. कोण गोटीचं बोळ येतो ना अंगामध्ये आणतो आणि आमच्या आईला घोडे लावतात. माझी आई मरून 30 वर्ष झाली, आता यांचे घोडे माझ्या आईची कधी गाठ पडेल? ऐका टकोर जागेवर आपल्या. काय महात्मा बोलतोय, आम्हाला एवढा सविक्षेप सहन होत नाही. काय संबंध काय म्हणे माझ्या आईची यांची कधी गाठ पडेल? काय महात्मा आहे, काय संयम आहे, विचार करा. पण तत्वज्ञानाकरता मात्र या व्यासपीठावर आणि नारदाच्या गादीवरची भाषा सडे तोड होती. कोणाची भीडभाड नाही, नाही भीडभाड. आणि तुका म्हणे साना थोर. व्यवहारामध्ये त्यांना कोणी कधी राग आणून दाखवावा. कोणी येऊ, कोणताही संप्रदायिक येऊ, कोणत्याही पंथाचा येऊ, पिलेला असो. तिथे महाराज बसले ते कोपऱ्यामध्ये, ते हे पिलेल्या अवस्थेत माळ घातलेले महाराज. ते आहेर बाबा आनंदवाडीला भगवानच मला वाटतं लग्न होतं का, आणि त्या लग्नामध्ये कोण बाबा आहे म्हणून हे पाहायला आलो. आणि बाबा, दोन्ही बाबा तिथे बसलेले होते आणि मला माळ घालायची. कुठून डोक्यामध्ये आलं रे? पिलेल्या अवस्थेत. पिलेल्या अवस्थेमध्ये माळ घालणारा महात्मा कोण? महात्मा माळ घालील पिलेल्या अवस्थेत कोणाला? केवळ आणि केवळ साधू असेल तोच घालू शकतो, तोच परिवर्तन करू शकतो. घाटकोपरला एक मोठा सप्ताह झाला, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या बरोबर भांगर बाबा ड्युटीला होते, ड्रायव्हर म्हणून, आणि मी कंडक्टर. काय भाव आहे त्यांचं की उद्या एकादशी आहे, व्यासपीठावर गाथामूर्ती मंडळी बसलेले आहेत, त्यांच्याकडून मी माळ घालील. आजचा दिवस काय, प्रसादाचं पेढ्याचं प्रसादाचं बॉक्स घेतलंय, मोठा असा हार घेतलाय महाराजांकरता, आणि माळ घालायला आल्यानंतर काय सांगावं महाराजांनी, आज एकादशी, आमचं मौन आहे, आम्हाला आज बोलता येणार नाही. आणि हेच कीर्तनामधून दृष्टांत सांगतात हेच मंडळी. ऐका ताळमेळ कशाचा काय, तर राजा धर्माच्या दरबारामध्ये 5 वाजता एक याचक आला, आणि राजा धर्मानं त्याला सांगितलं आता दरबाराची वेळ संपली, उद्या या. काही अनपेक्षित घडल्यानंतर नगारा वाजवावा. भीमाने नगारा वाजवला. युधिष्ठिराने विचारलं, भीमा अरे नगारा का वाजवला? नाही, माझ्या दादाला कळलं की उद्यापर्यंत तो याचक जिवंत राहणार आहे आणि म्हणून मी नगारा वाजवला म्हणली. हे दृष्टांत सांगणारे महाराज मंडळींनी त्यांना माळ घातली नाही. मौन आहे. कशाबद्दल मौन? देवाबद्दल मौन, ते साधन सांगण्याबद्दल मौन. आणि त्याचा प्राण गेला तर सामर्थ्य आहे का त्याचं उद्धारायचं यांच्याकडं? आणि यांच्या मागं दुनिया आहे. तुकोबारायांची कीर्ती कमी राहील पण यांची जास्त होणार आहे. समजलं तर बघा. अवताराला आला धर्म रक्षणाला, अवताराला आला
भक्ताची वेडी माया भाऊराया वेड्या भक्ताची वेडी माया सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते बाबुराया वेड्या भक्तांची माया भक्ताची वेडी माया रे भाऊराया सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते बाबुराया रे वेड्या भक्तांची वेडी ही माया रे बाबुराया. पारायण झाल्यानंतर तेच बॉक्स आणि ते हार वगैरे घेऊन आपल्या घरी आले बांगर बाबा. म्हणले बाबा बस मला तुमच्याकडून माळ घालायची अनुग्रह घ्यायचा ही गोष्ट समजून घ्यायची. कारण सतत बरोबर असल्यानंतर आमचा सत्संग चालायचा. मध्ये 15-20 मिनिटं प्रत्येक ट्रिपला मिळाले का आमचं कंटिन्यू चालायचं. पण त्यांचा भाव त्या ठिकाणी तयार झाला होता. तो त्यांचा भाव ऑटोमॅटिक संपला त्या ठिकाणी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असो जर का आपण या ठिकाणी गप्प बसलो तर हा या भवाटवीमध्ये जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये सापडेन आणि पुढचं जग म्हणेल जड भरताचा का महात्म्याची भेट होऊन सुद्धा राजा रौगण काय झाला वाया गेला. म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली. अन्यथा पुष्टपणा रोडपणा हा शरीराचा धर्म आहे. आत्मा ना लठ्ठ असतो ना रोड असतो. हा राजा माझ्या शरीराबद्दल बोलत आहे म्हणून त्याच्याशी बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. मी मौनच धारण करीन आणि नंतर जड भरताच्या मनामध्ये विचार आला की माझ्या अपमानाला काही किंमत नाही. मानापमान काय विशेष आहे. पण मी ज्याला खांद्यावर उचललेला आहे तो रौगण राजा जर नरकवासी झाला तर भूलोकावरून सत्संगाचा महिमा नष्ट होईल. लोक म्हणतील की महादानी जडभरतांनी ज्याला खांद्यावर वाहिलं तो तर नरकवासी झाला. जगामध्ये संत संघाचा महिमा मोठा आहे. त्याने राजाला उपदेश करण्याचा निश्चय केला आणि मौन सोडून बोलण्याचं ठरवलं. राजाचं कल्याण व्हावं म्हणून त्याला दया आली. कपिल मुनींच्या आश्रमामध्ये राजा तत्वज्ञानाचा उपदेश घेण्यासाठी जात असताना उपदेश घेण्याला जायचं असेल तर दीन होऊन नम्र होऊन गेलं पाहिजे. हा राजा तर अहंकार सोबत घेऊन जात होता. मोठ्या डामडौलाने पालखीमध्ये बसून जात होता. असा अभिमान सोबत घेऊन जाईल तर ऋषी त्याला ज्ञान देणार नाहीत. आज मी त्याला अधिकारी बनवील. जडभरतानं ठरवलं. भरत म्हणतात हे राजा तू म्हणतोस की तसा मी लठ्ठही नाही. हेच सत्य आहे. आत्मशतक पहा ना तुम्ही काय सुरुवात आत्मशतक. मनोबुद्धी चित्तानी अहंकार नाहम. बोला काय होतं. हा तिकडे वृत्ती जात नाही. जेव्हा तिकडे वृत्ती जाते तेव्हा इकडे नसते. तुम्ही हे जरी सांगायचं ठरवलं तर जमणार नाही. ज्या वेळेला आम्ही हे सांगतो त्यावेळेला इकडे दंग होतो तेव्हा तत्वज्ञान जमणं अवघड जातं. आणि तत्वज्ञान सांगायचं असतं त्यावेळेला हे येत नसतं. काय असेल त्यांचं ते एकमेकाचं काय माहिती. काय काय विषय चालला होता आपला. मनोबुद्धी चित्तानी अहंकार नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च योमो भूमिर्न तेजो न वायुष चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आत्मशतक आद्य शंकराचार्यांचं सुंदर असं आपण श्रीरंग महाराजांच्या मुखामधून आनंदाश्रमामध्ये चिंतन ऐकलेलं आहे. तोच बोध या ठिकाणी राजा जडभरतानं रौगण राजाला केला. देह तादात्म्य हेच मुख्य भगवंताच्या भेटीमध्ये अडसर निर्माण करणारी गोष्ट आहे. याला आवरण दोष म्हणतात. मल विक्षेप आणि आवरण हे 3 दोष वेदांतामध्ये मानले. पण आमच्या संत वाङ्मयामध्ये अजून 2 दोष स्वीकारले नाथ महाराजांनी भागवतामध्ये. मल विक्षेप आवरण
कषाय आणि रसास्वाद अशी 5 दोष स्वीकारले. मल नावाचा दोष घालवायचा असेल तर निष्काम कर्म करावं लागेल. विक्षेप नावाचा दोष म्हणजे चित्ताची चंचलता घालवायची, निष्काम उपासना करावी लागेल. आवरण नावाचा दोष घालवायचा तर सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय अंधरावे ती पाय आधी आधी. रसास्वाद कषाय नावाचा दोष म्हणजे तांब्याच्या भांड्यामध्ये जर दही ठेवलं तर ती पूर्णपणे खराब होऊन जाईल. म्हणजे प्रकृतीचा दोष त्याला कषाय दोष म्हटलेला आहे. आणि रसास्वाद नावाच्या दोषामध्ये अख्खा देश बुडालेला आहे, तत्वज्ञानाकडे जायला तयार नाही. गाना बजाना हर कोई जाने गुरु का खेल है न्यारा आत्मज्योत का प्रकाश देखो सब घट साई हमारा. हा रसास्वाद दोष आहे. हे अर्जुन म्हणतो भगवंता तू माझ्यावर श्री गुरु रूपाने कृपा करायच्या अगोदर तू जे ज्ञान मला आता सांगतो, पूर्वी असित ऋषी, देवल ऋषी, नारद ऋषी हे माझ्या घरी येऊन असंच डिटेल सांगत होते, परंतु त्या ठिकाणी मी त्या रागामध्ये डुलत होतो, त्याच्या अर्थाशी एकरूप होत नव्हतो. ओवी आली माऊली ज्ञानोबरायांची. एरवी नारदो अखंड जवळ आहे. एरवी म्हणजे तू कृपा करायच्या अगोदर. तोही ऐसीच वचने गाये परी अर्थ न बुजो निठाये. गीत सुखची ऐको. गीत छंदामध्ये डुलतात. हा रसास्वाद नावाचा दोष त्या ठिकाणी सांगितला. देह तादात्म्य म्हणजे मी देह आहे असं समजणं. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊन या पाठी थापटती. आणि ज्या वेळेला देह मी जव हे सरे उरला उरे विठ्ठल असा उपदेश त्या ठिकाणी या रहुगण राजाला त्या ठिकाणी केलेला. एक वेळ थोडस भगवंताचं भजन करूया.
राधे 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 सद्गुरुदेव भगवान की जय। बसा खाली बसा। हे राधे गोविंद बोला तुम्ही म्हणायचं पाठीमागे बरं का, नाही तर काय होईल माहिती का, ही वाद्य उतरून जातील पण तुम्ही राहाल तसंच, आहे की नाही? सर्वांनी म्हणायचं पाठीमागे, हा शांतपणे बोलू नका। हे राधे गोविंद, हे राधे गोविंद, मन भजले हरि का प्यारा नाम है। जय हो। मन भजले हरि का प्यारा नाम है।
मन बदले हर का प्यारा नाम है, मन बदले हर का प्यारा नाम है, नाम है। हे राधे गोविंद मन बदले हर का प्यारा नाम है, गोविंद मन बदले हर का प्यारा नाम है। वृंदावन बिहारी लाल की जय। बाके बिहारी लाल की। बसा भजन कथा आणि दर्शन, भजन कथा आणि दर्शन। दिवसभर आपलं काय चालू आहे? दर्शन। नंतर सकाळी किंवा संध्याकाळी काय चालू आहे? कथा। आणि कथेमध्ये काय चालू आहे? भजन। त्रिसूत्रीच आहे। ज्या वेळेला भजनाला प्रवृत्त कधी होतो? श्री परमात्म्याचा विग्रह सगुण रूपाने आपल्या दृष्टीसमोर आला, त्याचं दर्शन घेतलं, अंतकरणामध्ये ते रूप त्या ठिकाणी साठवलं, आठवलं, साठवलं, कथेच्या रूपाने अजून ते नवजुनं केलं आणि उत्स्फूर्तपणे अंतकरणामधून भजन बाहेर पडलं। अशी साधना आहे श्रीमद भागवताची साधना, अशी आहे। 7व्या स्कंदामध्ये राजा त्या ठिकाणी प्रल्हाद, भक्त प्रल्हादाची कथा येते। हिरण्याक्षाचा वध वराह रूप धारण करून ज्या वेळेला परमात्म्यानं केला, त्याचा भाऊ असणारा हिरण्यकश्यपू यांनी ठरवलं की या देवतांवरती स्वारी करायची, परंतु आपण तपश्चर्या केल्याशिवाय बळ प्राप्त होणार नाही। तपे विन दैवत दिल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे। जीवनामध्ये तप असावं आणि त्यात तप जरी असलं तरी पण एक लक्षात ठेवा, हरिपाठामध्येच एक प्रमाण आलेले, जप तप कर्म हरिविन धर्म। आणि वाउगाचे श्रम, हरीचा ठिकाणा नाही, हरीची ओळख नाही आणि यांचे चालले तर अनुष्ठान जप, काय उपयोग आहे? माऊलींनीच निवाडा केला, जप तप कर्म हरिविन धर्म आणि वाउगाचे श्रम व्यर्थ जाय। भक्त या ठिकाणी हिरण्यकश्यपूने विचार केला, पहिल्यांदा तपश्चर्या करू, काही रुधिसिद्धी प्राप्त करू, देवावर विजय मिळवण्याकरता त्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून तपश्चर्या करता निघाला। घरातून सांगितलं, वीर जसा रणांगणामध्ये जाताना त्याची माता किंवा त्याची पत्नी त्याला ओवाळत असते, कयातून ओवाळण्याकरता आल्यानंतर हातातला दिव्या निरंजन विझल्याबरोबर तिला अपशकुन वाटला। हिरण्यकश्यपूने सांगितलं, शकून अपशकुन हे दोन्ही आम्हाला समान आहेत, त्याच्यावर आमचं काहीही कर्तृत्व अवलंबून नाही, आम्ही पुरुषार्थी आहोत। बरं, जाताय तपश्चर्याला, परत कधी याल? रुधिर सिद्धी प्राप्त करूनच येईल, तसं परत येणारच नाही। अरण्यामध्ये हिरण्यकश्यपू गेला तपश्चर्याला, ज्या झाडाखाली बसला, वटवृक्षाखाली। देवतांनी बृहस्पतींना सांगितलं, याच्या तपामध्ये जर विघ्न केलं नाही, इंद्रानं सांगितलं हा माझं आणि सिंहासन बळकावल्याशिवाय राहणार नाही। बृहस्पतीने एका पोपटाचं रूप घेतलं आणि त्या झाडावरती जाऊन त्या ठिकाणी भगवान नामस्मरणाला सुरुवात केली। हे तपाला बसलंय आणि तिथून नारायण 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 असं जप करताय। याला विक्षिप निर्माण झाला, याचं भजन वेगळ्या प्रकारातलं आणि याच्या शत्रूचं भजन म्हणल्यानंतर त्याला काय चैन पाडणार आहे का? परत निघालं, त्याच पावली आलं घरी। काय अजून विचारलं, परत आला, म्हणले आज मुहूर्त पाहून जायला पाहिजे होतं, काकांना विचारून, आज काही दिवसभर बरोबर नाही। संध्याकाळच्या वेळेला घरी आलं, जेवण वगैरे करून दोघे उभा येतात त्या ठिकाणी समागम करत असताना ती हुशार होती कयादू, तिने त्या ठिकाणी विचारलं, झालं काय, तुम्ही सांगा ना, का आलात परत? म्हणे तिथे एक पोपट होता आणि तो पोपट सारखं नारायण 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 असं करत होता। ती हुशार होती, पुन्हा पुन्हा विचारलं, काय म्हणत होता? नारायण नारायण। काय म्हणत होता? नारायण नारायण। तिच्याकडून चांगला एक शाट जपकच करून घेतला आणि त्या क्षणाला समागम घडल्यामुळं, ध्यानात ठेवा, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असंच आहे। त्या क्षणाला महत्व आहे, ज्या वेळेला समागम झाला त्या क्षणाला महत्व आहे। आणि परिणामी प्रल्हादासारखा भक्त त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूच्या पोटी
अवताराला आला, जन्माला आला. मग त्याला शिकवण्याकरता आता पहा, शास्त्रामधल्या शब्दांचा थोडासा फरक जरी झाला तरी कोणीकडे कुठे शास्त्र घेऊन जाईल पहा. शक्र हे नाव इंद्राला आहे. कोणाला? इंद्राला काय म्हणतात? शक्र. दैत्यांच्या गुरूंना म्हणतात शुक्र किंवा शुक्राचार्य. आणि राजा परीक्षितीला कथा सांगितली ती शुक किंवा शुकाचार्य. आता ह्या तिन्हीत गपलत झाले तर कोणीकडे जाल तुम्ही पहा. शक्र, शुक किंवा शुक्र. मग त्या ठिकाणी यांची 2 मुलं होती, षंड आणि अमर्क. यांना शिकवायला ठेवलं प्रल्हादाकरता हिरण्यकश्यपूनं. आणि हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूच्या त्या प्रल्हादाला हे दोन्ही शिकवायला लागले. सगळे हारामारीचेच पाठ शिकवायचे. आता राक्षसांचं शिक्षण काय हो. पण ते त्या शाळेमध्ये सुद्धा दैत्यांच्या त्या मुलांना उपदेश करायचं. भगवंताचं नामस्मरण करावं. भगवंत खूप दयाळू आहे. त्याचं स्मरण केल्यानं तो आपला प्रसन्न होतो, दर्शन देतो. मग त्यांची शाळा भरायची तिथे. कुठे? विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना ताण भुकरली. शाळा शिकताना ताण भुकरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. गुरु होई पांडुरंग. गुरु होई पांडुरंग. आम्हा शिकवी तुझ्याचे अंग. गुरु होई पांडुरंग. आम्हा शिकवी तुझ्याचे अंग. नाम गजरात उदंग. पोथी पानात कशी तरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. बाळ गोपाळ हो वारकरी. डोळे मिटून बघू पंढरी. बाळ गोपाळ हो वारकरी. डोळे मिटून बघू पंढरी. कधी घडेल पंढरीची वारी. एका मनात उरली. एका मनात उरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा 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 माझा.
विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा डोळ्यातून वाहे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला कोणी कोणी देखियाला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला हो राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा राधा ढूंढ रही किसी ने मेरा शाम देखा राधा तेरा शाम हमने गोकुल में देखा राधा तेरा शाम राधा राधा तेरा शाम हमने गोकुल में देखा राधा तेरा शाम हमने गोकुल में देखा गैया चराते हुए गैया चराते हुए किसी ने तेरा शाम देखा गैया चराते हुए किसी ने तेरा शाम देखा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला राधा तेरा शाम हमने गोकुल में देखा राधा तेरा शाम हमने गोकुल में देखा चुराते हुए किसी ने तेरा शाम देखा चुराते हुए किसी ने तेरा शाम देखा चुराते हुए किसी ने तेरा शाम देखा वृंदावन बिहारी लाल की जय 77 साली मुंबईला जाण्याचा प्रसंग आला. कल्याण स्टेशनला उतरलो. काही मागील जन्माचे पूर्वपुण्याही असेल. श्रीपाद बाबांची भेट होण्याच्या अगोदर त्यावेळेला भागवताचार्य परमपूजनीय रामचंद्रजी डोंगरे महाराजांचं भागवत कल्याणमध्ये चालू होतं, शिवाजी चौकाच्या मोठ्या ग्राउंडमध्ये. आणि भागवत कथा श्रवणाचा योग त्या ठिकाणी आला. संकल्प निर्माण झाला, आपण भागवत कथाचा अभ्यास करावा, थोडीशी कथा व्हावी सेवा म्हणून. आणि घाटकोपरला 9x18च्या 2 रूम आणि अहेर बाबांनी यांनी सगळ्या मंडळींनी भागवताचं नियोजन केलं. जाहिरातबाजी नाही, काही नाही. जसं सत्यनारायणाच्या कथेमध्ये अंगध्वज राजाची शेवटची गोष्ट आलेली आहे. बालगोपाळांनी प्रसाद बनवावा आणि त्या प्रसादाचा त्याग केल्यावर राज्य जावं आणि प्रसाद स्वीकारल्यावर पुन्हा राज्य प्राप्त व्हावं, तोच अनुभव आम्हाला आला. शेजारच्या 8-10 रूम मधून छोटे छोटे स्पीकर बसून कथेचं नियोजन करण्यात आलं. आणि त्या कथेची सांगता ब्रह्मलीन संत गुरुवर्य रामदास बाबा बुधवारे यांच्या काल्याच्या कीर्तनानं गीतांबिका मंदिरामध्ये झाली. आणि तिथून पुढे या श्रीमद भागवत कथेला सुरुवात झाली. पूर्वीच्या काळामध्ये श्रीमद भागवत कथेची वेळ असायची सकाळी 4 तास आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 तास, अशी 8 तासाची कथा.